राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत। सकाळी 9:15च्या सुमारास परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिमसह यवतमाळमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत। हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली। हिंगोलीतल्या वसमत इथलं पांगरा शिंदे गाव भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेक गावातल्या घरांमध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडल्या। अनेकांच्या घरांना तडे गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर हिंगोलीतील भूकंपामुळे पांगरा शिंदे गावातल्या मातीच्या अनेक घरांचं नुकसान झालंय, तर पक्क्या घरांना भेगा पडल्या आहेत। रामभाऊ शिंदे यांच्या घराचं या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं। घरामधील सर्व लाकडं आणि भिंती पडल्या आहेत आणि घरावरचे पत्रे जमिनीवर कोसळल्याचं पाहायला मिळालं। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले। 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेची भूकंपाची नोंद झाली। या भूकंपाचं केंद्र पांगरा शिंदे गावाच्या शिवारात भूगर्भात 10 किलोमीटर पर्यंत होतं। पांगरा शिंदे गावातल्या अनेक घरांची या भूकंपामुळे पडझड झाली आहे। 2017 पासून पांगरा शिंदे गावामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के होतात। आजपर्यंत सुरुवातीला थोडे थोडे भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे होते, परंतु मागील या 2-3 वर्षामध्ये त्याची तीव्रता वाढत जाऊन साधारणतः 3-3.5 पॉईंट रिश्टर स्केलपर्यंत भूकंप झाला। परंतु आज सकाळी 8:40 जो झालेला भूकंप होता तो खूपच मोठा होता, तीव्र होता। त्याची एवढी तीव्रता होती की बऱ्याच भिंतीला तडे गेले। शाळेचे विद्यार्थी पेपर द्यायला बसलेले असताना चिरकत शाळेच्या बाहेर पळाले। अत्यंत भयभीत असं वातावरण गावामध्ये झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।